भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानले जाते. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते, ही भारतीय लोकशाहीची महानता आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. कोकण मराठी साहित्य शारदा एज्युकेशन सोसायटी ग्रंथाली प्रकाशन आयोजित प्राचार्य डॉ. प्रदीप ढवळ आणि डॉ. अरुंधती भालेराव, राजन बने, सान्वी ओक लिखित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथील नाट्यगृहामध्ये पार पडला. यावेळी ते बोलत होते. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हा चरित्रग्रंथ व्यासपीठावरती आणण्यात आला आणि या चरित्रग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, उपसभापती नीलम गोरे, ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री शंकरबाबा पापळकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार रवींद्र फाटक यांसह इतर पदाधिकारी मान्यवर येथे उपस्थित होते. आपण पाहतोय मंचावरच्या सगळ्यांनी वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असलेली पगडी परिधान केले. संत नामदेवांची पगडी, जी पगडी घालून नाचू कीर्तनाचे रंगी असं म्हणत संत नामदेव महाराजांनी अवघ्या भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. ती विशिष्ट पगडी व्यासपीठावरील सर्वांनी परिधान केलेली आहे. यानंतर आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, सदैव सांस्कृतिक साहित्यिक उपक्रमांमध्ये आम्हाला मार्गदर्शन करणारे मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री सन्मानित पात्र मधुबाईंचा सन्मान देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हेच करत आहेत. प्रदीप ढवळ त्यांचे शिष्योत्तम, त्यांनी लिहिलेले हे पुस्तक आणि त्या पुस्तकाला मधुबाईंनी प्रस्तावना लिहून आपल्या शिष्याचं तसंच चरित्र नायक माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं गुणगौरव केलेला आहे. ही प्रस्तावना देखील आपण मुळातून वाचण्यासारखी आहे. बरं ठरेल. बाळू शंकर आहेर आणि आशाबाई आहेर यांनी देखील 4 पावलं या पालखीबरोबर चालावी अशी त्यांना विनंती. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे सर्व सुखाची सावली. पालखीचा क्लोजअप बघतोय. या पालखीच्या मध्ये एक बैलगाडी आहे जी श्रमसंस्कृतीचं प्रतीक आहे. आमचा वारकरी हा कष्टकरी आहे, हा कृषीवाला आहे. म्हणूनच पालखीमध्ये एक बैलजोडी आहे आणि त्या बैलजोडीमध्ये चरित्र ग्रंथ सालंकृत पद्धतीनं आपण आणलेली आहे. लता वाहिनीने देखील या पुरस्कार सोहळ्यासाठी मंचावर यावं अशी विनंती. तसंच प्रेरणा ढवळे यांनी देखील प्रेरणा ढवळे मॅडमने देखील प्रकाशनासाठी वर यावं. लताताई शिंदे, बाकी स्टेजवर इतरांनी गर्दी करू नये. वृषाली शिंदे मॅडम, शिंदे साहेबांचा सगळा परिवार त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं. बाबा इथे उपस्थित आहेत. संभाजीराव, आणि अशा रीतीने तुताऱ्यांच्या निदानात माऊली माऊलीचा जयघोष होत असतानाच योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात निरंतर कार्यक्रमादरम्यान 1,24,407 इतक्या मतदारांची वाढ झाली आहे। यामध्ये सर्वाधिक 62,652 स्त्री मतदारसंघाची वाढ झाली असून स्त्री मतदारांची संख्या 31,42,859 इतकी तर पुरुष मतदारांची संख्या 61,760 वाढ झाल्याने 36,57,051 इतकी वाढ झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या 68,01,244च्या घरात पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। लोकसभा निवडणुकीदरम्यान ठाणे जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रमाअंतर्गत मतदारांच्या संख्येत वाढ होऊन 66,76,837 इतक्या मतदारांची वाढ झाली होती। त्यानंतर ही मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू असल्याने त्यामध्ये 1,24,407 मतदानाची भर पडली असून ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या थेट 68,01,244 वर पोहोचली आहे। यामध्ये सर्वाधिक 62,652 स्त्री मतदारांची वाढ झाली असून स्त्री मतदारांची संख्या 31,42,859 इतकी तर पुरुष मतदारांची 61,760 वाढ झाल्याने 36,57,051 इतकी वाढ झाली आहे। ठाणे जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 1 जुलै 2024 पासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाची माहिती जिल्हाधिकारी अशोक शेंगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली। राष्ट्रवादीचे सरचिटणीस आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माननीय डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त खाळेगाव पारसिक नगर परिसरामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये मोफत चष्मे वाटप, मोफत डोळे तपासणी, हाडांची तपासणी, ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट, त्वचातज्ञ, बहिरेपणा या शिबिराचं आयोजन केलं होतं। यावेळी सदर आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वैद्यकीय सेलचे अध्यक्ष आसद चाऊस यांनी विशेष परिश्रम घेतले। तर या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा। तर आमदार आव्हाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील यावेळी त्यांनी दिल्या। माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज कळवा पारसिक नगरमध्ये आम्ही आरोग्य शिबिर लावलेलं आहे। अभिजित पवार यांच्या कार्यालयामध्ये त्याने पुढाकार घेऊन या पारसिक नगरमध्ये आज जो काम करायची त्यांची पद्धत आहे आणि जे लोकांमध्ये ते उत्साहीने जेव्हा निस्वार्थपणे जेव्हा काम करतात तर त्या ठिकाणी आज आम्ही आरोग्य शिबिर लावलं आहे। त्याच्यात महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सरचं आम्ही चेकिंग ठेवलेली आहे, ज्याचे बाहेर 7,000 ते 8,000 रुपये लागतात ते आम्ही फ्रीमध्ये ठेवलेलं आहे। चष्मे फ्रीमध्ये वाटप ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये नेत्र म्हणजे समजा कोणाचं कॅटरॅक्ट वगैरे जर काही निघालं तर त्यांनासुद्धा आम्ही कमी दरामध्ये त्याचं आम्ही ऑपरेशन फ्रीमध्ये करून देणार आहे। हाडांचे डॉक्टर गोल्ड मेडल्स इथे डॉक्टर आलेले आहेत, त्यांचे त्या तज्ज्ञांमधून आता आम्हाला 4-5 पेशंट मिळालेले आहेत। त्यांनासुद्धा आम्ही त्या प्रकारे किती कमीत कमीमध्ये ऑपरेशन करता येईल त्याचं आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे। स्किनमध्ये डॉक्टर रशीद शेख जे नामांकित आहेत त्यांनीसुद्धा इथे लहान लहान मुलांना वगैरे बघून त्यांना कसं त्यांच्या वजनवर किंवा त्यांच्या शरीरावर पुढच्या हायजेनिक फूड खाल्ल्याबद्दल काय होतं त्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करून तो सुद्धा आम्ही या ठिकाणी कॅम्प ठेवलेला आहे। आणि आव्हाड साहेबांची नेहमी इच्छा असते की समाजासाठी तुम्ही काहीतरी करायला हवं आहे, म्हणून आज अभिजित पवार यांच्या कार्यालयामध्ये हा आरोग्य शिबिर आम्ही नागरिकांना आव्हान देईल की खरोखरच आरोग्याचं जेव्हा तुम्ही शिबिर असतो त्या ठिकाणी आल्यानंतर सगळं एका ठिकाणी तुम्हाला मिळतं आणि लोकांना असं जर तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलात की तिथे तुम्हाला बसावं लागतं, कन्सल्टिंग करायला लागते, ते केल्यानंतर परत बाकीच्या गोष्टींसाठी तुम्हाला बाहेर जायला लागतं।
पण ह्या आरोग्य कॅम्पमध्ये डॉक्टरांची सुद्धा मनस्थिती त्या टायमाला इथं आल्यानंतर ह्या लोकांना कसं लवकरात लवकर ट्रीट होईल आणि यांचं खरं रिझल्ट काय येईल ह्या उद्देशाने ह्या कॅम्पमध्ये एवढा फायदा होतो. आज आपण तुम्ही बघाल की ही जी कॅन्सरची रिपोर्ट आहे, आपण मागच्या टायमाला मेमोग्राफी ती मशीन आणायचो, त्याचे 8 दिवस रिपोर्ट यायला लागायचे, पण आज ते 4 मिनिटात इथे टेस्टिंग होते आणि सेम डे त्याच दिवशी आपल्याला रिपोर्ट मिळतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी गृहनिर्माण मंत्री तथा आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रामध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यातच राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रवक्ते समीर नेटके यांच्या वतीने महात्मा फुले नगर येथील गरजू नागरिकांसाठी धर्मवीर आनंदीघे हृदयरोग उपचार केंद्र कळवा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तर महात्मा फुले नगरमधील गरजू नागरिकांसाठी मोफत धान्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. यामध्ये प्रत्येकी 1 किलो साखर, गहू आणि तांदूळ इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. यावेळी माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रम कामकर, वैद्यकीय सेलचे अध्यक्ष आसद चाऊस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रवक्ते समीर नेटके, दिलीप उपाडे, माणिक शिंदे, संदीप शिंदे, अरुण चौहान, बाबू दुनगे, अर्जुन गायकवाडू, अमोल मोहिते, मल्लीनाथ आग्रगी, सुमित चौहान, वैभव विचारे, अमर चौहान, अंकुश गायकवाड, साधू चौधरी, रोहित गायकवाड, दीपक शिंदे, अंबर शिंदे, अनिल मोहिते, अजित चौहान, सूरज चौहान, नागराज गायकवाड, चेतन शिळकर तसेच महात्मा फुले नगर परिसरातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. एक तर आमदार जितेंद्र आव्हाडांचा वाढदिवस होता, त्यानिमित्त दरवर्षी हा कार्यक्रम समीर नेटके आणि मित्रमंडळी आपली सगळीच मित्र मिळून हा कार्यक्रम करतात फुले नगरामध्ये. आणि दुसरा एक साहेबांना अण्णाभाऊ समाज मंदिराचं नूतनीकरणाचं जे काम साहेबांच्या माध्यमातून चालू आहे, त्या कामाची साहेबांना पाहणी पण करायची होती. एक 2-4 दिवसापासून तर हे दोन्ही युवक आज जुळून आले आणि त्याने आव्हाड साहेब इथे आलेले आणि त्यानिमित्त हा मोफत आरोग्य शिबिर आणि मोफत धान्य वाटपाचा कार्यक्रम जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून केलेला आहे. त्याबद्दल फुले नगर मधील आमच्या सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे, आव्हाड साहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो. मी समीर साहेबराव नेटके, राष्ट्रवादी युवक प्रवक्ता. आज डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी असा हे धान्य वाटपाचा 1000 किलो गहू, साखर 1000 किलो आणि तांदूळ 1000 किलो असं आपण वाटप सर्व प्रकारचं करत असतो. आणि त्याच माध्यमातून अन्नदान हे श्रेष्ठदान हेच आमचं ध्येय. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरात हे फुलाची पाकळी आपण तो वाटा अन्नाचा देण्याचा प्रयत्न करतो. आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना उत्तम दीर्घायुष्य लाभो, त्यांचं आरोग्य एकदम छान राहो यासाठीच आम्ही सर्वजण हा प्रयत्न करत असतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आणि डॉक्टर श्याम पांडे आधार फाउंडेशन यांच्या माध्यमातून इकडे आरोग्य शिबिर आणि रुटीन चेकअप तसेच बीपीच्या शुगरच्या सर्व प्रकारचे मेडिसिन, खोकल्यापासून सर्व प्रकारचे मेडिसिन इथे मोफत आपण वाटप केलेले आहेत. होरायझन प्राईम हॉस्पिटल ठाणे या हॉस्पिटलचे 120 बेड असलेले प्रमुख मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाणे शहराच्या मध्यभागी असून या ठिकाणी अत्याधुनिक आणि फक्त महिलांसाठी राखीव विंगसह बार्थिंग युनिट आणि NICU केंद्र सुरू करण्यात आलं आहे. ठाणे ऑब्स्ट्रिक्स आणि गायनोकॉलॉजी सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता पानंदीकर यांच्या हस्ते खास महिलांसाठी असलेल्या या विंगचे उद्घाटन करण्यात आले आहे. डॉक्टर दत्ता पानंदीकर हे एक प्रसिद्ध प्रॅक्टिसिंग
गायनोकोलॉजिस्ट आणि एंडोस्कॉपिक सर्जन आहेत, ज्यांना या क्षेत्रात जवळपास 3 दशके ज्ञान आणि अनुभव आहे. हा स्त्री विभाग जो हॉस्पिटलची प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावरती उच्च दर्जाची हा कक्ष काळजी घेईल आणि सर्व वयोगटातील स्त्रियांना सेवा पुरवेल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. होरायझन प्राईम हॉस्पिटलच्या 8 बाळंतपणाच्या खोल्या आणि सूट्स 5000 चौरस फुटाच्या क्षेत्रात पसरलेल्या आहेत. यामध्ये बालकांसाठी NICU हा कक्ष आहे, जो बालकांची काळजी घेईल. बाळंतपणाशिवाय होरायझन प्राईम हॉस्पिटल स्त्री विभाग सर्वसमावेशक प्रसूती आणि स्त्रीरोग सेवा देखील पुरवणार आहेत. होरायझन प्राईम हॉस्पिटलची शस्त्रक्रिया उपाययोजना प्रभावीपणे एंड्रोमॅट्रियोसिस, फायब्रॉइड्स, PCOD, पांढरे स्राव यांसारख्या जटिल विकारांना हाताळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी डॉक्टर ऋषिकेश वैद्य, मेडिकल डायरेक्टर आणि चेअरमन, होरायझन ग्रुप ऑफ हॉस्पिटल यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितलं की स्त्रिया प्रत्येक कुटुंबाची जीवनरेखा आणि प्रत्येक घराचा मजबूत आधार आहेत. स्त्रियांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आम्ही गर्भधारणेपूर्व आणि प्रसूतीनंतरची वैद्यकीय सुविधा आणि NICU आणि पीडारहित प्रसूती सुविधा यांसारख्या अत्याधुनिक सुविधा पुरवू, असं आश्वासन त्यांनी दिलं. तर डॉक्टर मनाली शिलोत्री या प्रमुख कन्सल्टंट असून स्त्रीरोग तज्ज्ञ व होरायझन प्राईम हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ प्रमुख कन्सल्टंट डॉक्टर मनाली शिलोत्री म्हणाल्या की गर्भधारणेच्या प्रवासात प्रत्येक आईला उच्चतम काळजी आणि आरामाची गरज असते. आमचे केंद्र वेदनारहित प्रसूतीची सुविधा पुरवेल, जिथे आता रुग्णांना वेदनेची चिंता करावी लागणार नाही. नॉर्मल डिलिव्हरीला हॉस्पिटल प्राधान्य देणार आहे. याशिवाय आमच्या हॉस्पिटलच्या स्त्री विभागात प्रत्येक व्यक्तीच्या विशेष गरजांना तंतोतंत पूर्ण करण्यासाठी सर्वसमावेशक मातृत्व सेवा उपलब्ध करेल. आज होरायझन प्राईम हॉस्पिटलमध्ये आपण मदर अँड चाइल्ड युनिटचं उद्घाटन करत आहे. हे मदर अँड चाइल्ड युनिट जे आहे हे सर्वसज्ज आणि सगळे इक्विपमेंट्स बरोबर सुसज्ज आहे. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या या युनिटमध्ये ॲक्सेस CT स्कॅन, MRI, ICU सगळ्याला असल्यामुळे मदरला लागणारे जे इमर्जन्सी केअर आहे ती अगदी व्यवस्थित देता येईल आपल्याला. आणि इवन बाळाला पण इमर्जन्सी लागल्यास NICU पण इथे सज्ज आहे. त्यामुळे या युनिटचा फायदा खूप लोकांना होईल अशी आमची इच्छा आहे. आज होरायझन प्राईम हॉस्पिटलमध्ये आपण मदर अँड चाइल्ड युनिट, ऑल्सो विमेन्स विंग ज्याला आम्ही नाव ठेवलेलं आहे, ह्याचं आज उद्घाटन आहे. या सोहळ्यामध्ये तुम्ही सगळेजण आज आले आहात. आमच्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज असं मटर्निटी युनिट आहे, NICU आहे. परत आमच्या हॉस्पिटलमध्ये अडल्ट ICU असल्यामुळे आजकाल स्त्रिया उशिराने प्रेग्नंट होण्यामुळे वय 30-35 ह्याच्या पुढे असतं, बायकांना कधी ना काही डायबिटीस असतो, वय जास्त असतं, या सगळ्यामुळे त्याला हाय रिस्क ऑब्स्टेटिक्स असंही म्हटलं जातं. अशा बायकांच्या प्रसूतीसाठी जे काय लागणारी गरज असते, यंत्रणा असते, तज्ज्ञ डॉक्टर्स असतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत एकाच छताखाली. म्हणजे सोनोग्राफी म्हणा, काही बाळाला किंवा आईला जे काही लागेल त्या सगळ्या सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. माझं डॉक्टर ऋषिकेश वैद्य आणि डॉक्टर रिया वैद्य यांना खूप खूप शुभेच्छा आहे. त्यांनी असं एक युनिट ठाण्यामध्ये काढले ज्याची अत्यंत गरज आहे गरोदर मातासाठी आणि तिच्या बालकासाठी. कारण मदर अँड चाइल्ड केअर हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा मोठा प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये याचं बेसिक कारण एक आहे की मॅटर्नल मॉर्टॅलिटी, जे गरोदर स्त्रिया डिलिव्हरीच्या वेळेला ज्यांचं डेथ होतं कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे, ते कॉम्प्लिकेशन अवॉइड केलं पाहिजे आणि हे माता सुखरूप आणि त्यांच्या बालकाला सुखरूप घरी गेलं पाहिजे. त्याच्यासाठी हे मदर अँड चाइल्ड केअर ही मोहीम सरकारने चालू केलेली आहे. होरायझन हॉस्पिटलशी माझे जवळजवळ गेल्या जेव्हापासून होरायझन हॉस्पिटल नौपाड्यात इथे तेव्हापासून संबंध आहे. आणि मी जे काही 75व्या वर्षी 55 वर्षाचा दिसतो त्याचं सगळं श्रेय हे ऋषिकेश वैद्य यांना आहे. ते माझी खूप काळजी घेतात आणि मला जरा जरी वाटलं तरी मी इथे येतो. त्यांच्या या नव्या सेक्शनला माझ्या शुभेच्छा.